राज्य निवडणूक आयोगाच्या नियोजित कार्यक्रमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल 3 डिसेंबर रोजी लागणार होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं सर्व निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार असल्याचा निर्णय दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली असून सर्वोच्च न्यायालयानं नागपूर खंडपीठाचा निर्णय अंतिम ठेवलाय. तर जाणून घेऊयात नेमकं काय घडलं सुनावणीत. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करताना 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी जाहीर केली होती. मात्र राज्यातील 24 नगर परिषद आणि नगरपंचायतींना निवडणुकांना आयोगाकडून न्यायालयीन प्रक्रियेमुळे स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे त्या निवडणुकांसाठी 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणीची तारीख राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली होती. मात्र याविरोधात नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या याचिकेनंतर सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला करण्याचे आदेश देण्यात आले होते. या नागपूर खंडपीठाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलाय. सर्व मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार असल्याचं 5 डिसेंबरला झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. नागपूर खंडपीठाने 2 दिवसांपूर्वी सर्व नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबरला लावण्यासंदर्भात निकाल दिलाय. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. याचिकाकर्ते राजकिरण बर्वे आणि कारंजा येथील MIMचे प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पंजानी यांनी संयुक्तरित्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश कायम ठेवलाय. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक कार्यक्रमाला बाधा नको यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाला बागची यांच्या खंडपीठाने 21 डिसेंबरला मतमोजणी कायम ठेवली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयांमधील या संदर्भातील सर्व याचिका निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. तसंच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घेण्याच्या आदेशाचा पुनरुच्चार केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहेत हे स्पष्ट झाले. तसंच आता कोणीही याचिका दाखल केली तर 21 डिसेंबरलाच मतमोजणी होणार हेही स्पष्ट झाले. राज्यातील 246 नगरपंचायती आणि 42 नगरपंचायतीचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला होता. मात्र काही नगरपरिषदांमध्ये उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे 24 नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर म्हणजे 20 डिसेंबर रोजी घेण्याचा आणि त्यांची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी घेण्याचा सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. याला काहींनी आक्षेप घेत नागपूर खंडपीठात याचिका दाखल करत सर्व निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत नागपूर खंडपीठाने 3 डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी 21 डिसेंबरला करण्याचे आदेश दिले. म्हणजे 2 डिसेंबर आणि 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी करण्याचे आदेश दिले. याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं निकाली काढली. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.